बातमी समोर येते ती आपण आधी बघूयात। या क्षणाची एक्सक्लुसिव्ह बातमी आपण साम टीव्हीवर बघतोय। मनसेकडून 45 उमेदवारांची यादी ही आता जाहीर करण्यात आलेली आहे। ही या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण बघतोय। मनसेने आता ही उमेदवार यादी जाहीर केलेली आहे। वरळीमधून संदीप देशपांडे हे निवडणूक लढणार आहे। अमित ठाकरे दादरमधून निवडणूक लढणार ही माहिती या क्षणाला प्राप्त होते। साम टीव्हीच्या बातमीवरती शिक्कामोर्तब झालेला आहे। सर्वात आधी अमित ठाकरे दादरमधून निवडणूक लढणार ही बातमी साम टीव्हीने दाखवलेली होती आणि आता साम टीव्हीच्या बातमीवरती शिक्कामोर्तब झालेले आहे, कारण अमित ठाकरे यांना आता माहीम मधून उमेदवारी देण्यात आलेली आहे। कल्याण ग्रामीण मधून राजू रतन पाटील, तर आपण बघतोय भांडूप पश्चिम मधून शिरीष गुणवंत सावंत, वरळी मधून संदीप देशपांडे, ठाणे शहरातून अविनाश जाधव, मुरबाड मधून संगीता चंदवडकर, कोथरूड मधून किशोर शिंदे, हडपसर मधून साईनाथ बाबर अशी ही निवडणूक होणार आहे। मात्र सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा होता की आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मनसे उमेदवार देणार का, तर यावेळेस मनसेने संदीप देशपांडे यांना आता उमेदवारी दिलेली आहे, जे की आता आदित्य ठाकरे यांच्या विरोधात असणार आहे। अमित ठाकरे दादर मधून लढणार आहेत। मोठी बातमी, या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण साम टीव्हीवर बघतोय। सर्वात महत्त्वाचं म्हणजे साम टीव्हीच्या बातमीवरती शिक्कामोर्तब झालेला आहे आणि आता अविनाश जाधव यांना सुद्धा उमेदवारी देण्यात आलेली आहे। माहीम मधून अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। दादर किंवा माहीम मधून अमित ठाकरे यांना उमेदवारी मिळू शकते अशी बातमी सर्वात आधी साम टीव्हीने दाखवलेली होती आणि आता साम टीव्हीच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालंय। माहीम दादर मधून अमित ठाकरे, वरळी मधून संदीप देशपांडे, ठाण्यातून अविनाश जाधव यांना आता उमेदवारी मिळालेली आहे। मनसेने ही उमेदवार यादी आता जाहीर केलेली आहे। तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मनसे आधीपासूनच ऍक्शन मोडमध्ये बघायला मिळत होती आणि आता अखेर ही लढत अतिशय चुरशीची होणार आहे। अधिकची अपडेट आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर या देत आहे। वैदेही, आपण बघतोय आता वरळीमधून संदीप देशपांडेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे। काय नेमकं सांगशील, कारण वरळी हा मतदारसंघ आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे, काय अपडेट या संदर्भात? नक्कीच आपण बघतो की साम टीव्हीने सगळ्यात आधी बातमी दिली होती की दादर माहीम मधून अमित ठाकरे यांना उमेदवारी निश्चित झालेली आहे आणि आपल्या बातमीवर शिक्कामोर्तब देखील आता झालेला बघायला मिळत आहे। दुसरं नाव जे आहे ते यादीमध्ये अमित ठाकरे यांचं बघायला मिळत आहे। पहिलं नाव राजू पाटील, जे आता सध्याचे विद्यमान आमदार होते, त्यांचं नाव त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। दुसरं नाव अमित ठाकरे यांचं देण्यात आलेलं आहे। दुसरी महत्वाची बाब अशी आहे की वरळीमधून आदित्य ठाकरे जिकडे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार तिकडे मनसे उमेदवार देणार की नाही, तर मनसेनं उमेदवार दिला आणि संदीप देशपांडे यांचं नाव जाहीर त्या ठिकाणी झालेलं बघायला मिळत आहे। आणि संदीप देशपांडे खरं तर वरळीमध्ये आधीपासूनच तयारी करताना बघायला मिळाले होते। 2019ला जेव्हा आदित्य ठाकरे मैदानात उतरले होते त्यावेळेस मनसेनं समोर उमेदवार दिला नव्हता, मात्र आता ही दुसरी त्यांची टर्म आहे आणि मनसेनं समोर उमेदवार दिलेला बघायला मिळत आहे। मात्र आता अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। प्रशासकीय कामकाजात पहिल्यांदाच अमित ठाकरे जे आहेत ते बघायला मिळणार आहेत आणि ठाकरे घरातील दुसरे ठाकरे हे प्रशासकीय कामामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात बघायला मिळतील आणि अशा वेळेस उद्धव ठाकरे आपला उमेदवार त्यांच्या समोर देतील की नाही याच्या संदर्भात आता खरं तर हा प्रश्न उपस्थित होतोय, कारण उद्धव ठाकरे यांनी अजून निश्चिती केलेली नाहीये दादर माहीम संदर्भात आणि त्याच्यामुळे आता ही यादी जाहीर झालेली आहे। 45 उमेदवारांची यादी सध्या या ठिकाणी बघायला मिळते। निश्चितच वैदेही, आपण जर बघितलं तर उद्धव ठाकरे खरं तर कुठेतरी अमित ठाकरे यांना पाठिंबा देतील अशी सुद्धा चर्चा रंगलेली होती। त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांची नेमकी भूमिका काय असू शकते, नेमकं काय वाटतंय सध्याच्या राजकीय घडामोडींवर? बघा, एकूणच जर बघितलं तर मातोश्रीवरची बैठक झाली। या बैठकीमध्ये दादर माहीमचा आढावा घेण्यात आला। संबंधित इच्छुक उमेदवारांनी उद्धव ठाकरे यांना सांगितलंय की दादर माहीम मधून शिवसेना उद्धव ठाकरे गटानं उमेदवार दिला पाहिजे, तर उमेदवार दिला नाही तर आगामी निवडणुकीमध्ये मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो। मात्र या सगळ्या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी अमित ठाकरे यांचं नावही घेतलं होतं। त्यांनी म्हटलं होतं की जर अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरतील तर तुमची भूमिका काय असेल। त्यावेळेस कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवण्यासंदर्भात सांगितलं होतं, मात्र कळवतो असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी तो विषय त्या ठिकाणी थांबवला होता आणि निर्णय राखीव ठेवला होता। मात्र आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। वैदेही, खरं तर एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो, वारंवार मनसेने घेतलेल्या भूमिका आणि जर माहीम मतदारसंघ बघितला तर माहीम हा मुस्लिम बहुल आणि मराठी असा मतदारसंघ आहे, त्यामुळे अमित ठाकरे यांच्यासाठी नेमकं कसं आव्हान असू शकतं?
मग ते अमित ठाकरे यांच्यासाठी एक मोठं आव्हान असू शकतं, कारण माहीमचा मतदारसंघ जो आहे तो मुस्लिम बहुलही आहे आणि कट्टर हिंदुत्ववादी देखील आहे. त्याच्यामुळे कुठल्या विभागातून मोठ्या प्रमाणात अमित ठाकरे याला पाठिंबा मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. एकीकडे जर बघितलं तर मनसेचे अनेक शाखा प्रमुख आहेत, मनसेचे अनेक गटप्रमुख आहेत, ते देखील वेगवेगळ्या विभागामध्ये कार्यरत आहेत. त्यांचा पाठिंबा कशा पद्धतीनं असेल हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल. निश्चितच वैद्यही धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेटसाठी. तर आपण या क्षणाची सर्वात मोठी बातमी खरं तर बघतोय, कारण आता मनसेकडून आपली उमेदवार यादी जी आहे ती थेट जाहीर करण्यात आलेली आहे. कल्याण ग्रामीण मधून राजू पाटील, माहीम मधून अमित राज ठाकरे, भांडूप पश्चिम मधून शिरीष सावंत, वरळे मधून मात्र संदीप देशपांडे हे उमेदवार असणारे. मात्र अद्यापही आपण जर बघितलं तर ठाकरे गटाची शिवसेनेची यादी जी आहे ती समोर आलेली नाहीये किंवा जाहीर झालेली नाहीये. त्यामुळे आता वरळे हा मतदारसंघ जो आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे, या ठिकाणी संदीप देशपांडे यांना आदित्य ठाकरे हे आव्हान देणार का हे सुद्धा बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे आता आज जी मनसेकडून ही उमेदवार यादी जाहीर झालेली आहे, तर हे खरं तर साम टीव्हीच्या बातमीवरती शिक्कामोर्तब झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. कारण सर्वात आधी माहीम दादरमधून अमित ठाकरे निवडणूक लढवणार ही बातमी साम टीव्हीने दाखवलेली होती आणि सध्या आपण बघतोय ही सर्वात एक्सक्लुझिव्ह बातमी साम टीव्हीवर. मनसेच्या उमेदवारांची पहिली यादी ही जाहीर करण्यात आलेली आहे आणि 45 उमेदवारांची यादी आता जाहीर झालेली आहे. याशिवाय जर आपण बघितलं तर अनेक महत्त्वाची नावं खरं तर या यादीमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. संदीप देशपांडे यांना उमेदवारी मिळणार की नाही हा मुख्य प्रश्न होता. तर संदीप देशपांडे यांना वरळीमधून उमेदवारी मिळालेली आहे. पहिल्यांदाच अमित ठाकरे हे निवडणूक लढवत आहे, निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. सध्या जर आपण बघितलं तर गेल्या काही दिवसांमध्ये संपूर्ण राज्य खरं तर राज ठाकरे यांनी पिंजून काढलेलं होतं. अनेक ठिकाणी अमित ठाकरे यांनी सुद्धा दौरा केलेला होता. नाशिकमध्ये सुद्धा मनसेची पक्ष बांधणी मजबूत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात राज ठाकरेंनी दौरे केलेले होते. पुण्यामध्ये राज ठाकरेंच्या वारंवार बैठका झालेल्या होत्या आणि आजच्या यादीमध्ये जर आपण बघितलं तर मुरबाड, कोथरूड, हडपसर या पुण्यातल्या काही महत्त्वाच्या ठिकाणी सुद्धा राज ठाकरेंनी अत्यंत महत्त्वाचे उमेदवार दिलेले आहेत.